Mumbai Tuck brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. एका 6 वर्षाच्या मुलाने बिहार सरकार हादरवून ठेवलेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर याच मुलाची चर्चा आहे. अनेक व्हिडिओ सुद्धा त्याचे व्हायरल होत आहेत. त्याच्यामध्ये अनेक पोलीस आहेत आणि मध्ये हा मुलगा आहे आणि पोलीस त्याला घेऊन चाललेत असे या सगळ्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. काहींनी क्लेम केलेलं आहे की पोलिसांनी त्याला डिटेन केलेलं आहे, तर काहींचं म्हणणं आहे की पोलीस त्याला केवळ आंदोलन स्थळापासून बाजूला घेऊन चाललेले आहेत. पण नेमकी ही परिस्थिती काय आहे? हा 6 वर्षाचा मुलगा नेमका कोण आहे आणि हा मुलगा त्या आंदोलन स्थळावर काय करत होता हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मी ज्या मुलाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे आदित्य कुमार. 6 वर्षाचा मुलगा आहे. बिहारमधल्या आंदोलनामध्ये हा सहभागी झालेला होता. बिहारमध्ये जी 17वी बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी एक्झाम आहे, BPSCची जी एक्झाम आहे, त्याच्यामध्ये गोंधळ झालेला आहे, गडबड झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे आणि याच्या विरोधात विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेले आहेत. मंगळवारी हे विद्यार्थी जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी यांच्या घराकडे निघालेले होते आणि यावेळेस पोलिसांनी वॉटर कॅननचा वापर केलेला आहे, लाठीचार्ज केलेला आहे. या सगळ्यामध्ये जे स्टेज होतं तिथे एक लहान मुलगा दिसून आलेला होता. त्याने तिथे भाषण सुद्धा केलं होतं. या लहान मुलाचं वय आहे 6 वर्ष. त्याचं नाव आहे आदित्य कुमार. त्याने तिथनं थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केलेली होती. इतक्या लहान ग्याने ही सगळी मागणी केल्यामुळे तो सगळ्यांचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेला होता आणि त्या सगळ्या आंदोलनाचा तो एक फेस सुद्धा झालेला होता. त्याने तिथने ज्या घोषणा दिल्या त्याच्यामध्ये तरुणांना नोकऱ्या का मिळत नाही असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केलेला होता. तुम्ही दिलेलं नोकऱ्यांचं आश्वासन कुठे गेलं असं सुद्धा तो म्हणाला होता आणि त्याने थेट सम्राट चौधरी यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केलेली होती. स्टेजवरनं अर्थात पोलिसांनी त्याला बाजूला घेतलं आणि त्यानंतर ते त्याला घेऊन गेलेले आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनी त्याला कुठेही डिटेन केलेलं नाहीये, केवळ आंदोलन स्थळावरून त्याला बाजूला घेऊन गेलेले होते. कुंदन कृष्णन जे DG ऑपरेशनल आहेत बिहारचे, त्यांचं म्हणणं होतं की लहान मुलाला आम्ही डिटेन केलं नाही, त्या लहान मुलाला आंदोलन स्थळापासून आम्ही केवळ बाजूला केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण हा जो लहान मुलगा आहे तो मात्र चपळ आहे, तो हुशार आहे. त्याने मात्र एका स्थानिक जी वाहिनी आहे तिला मुलाखत दिली होती आणि त्याच्यामध्ये त्याने पोलिसांचे दावे फेटाळले होते. त्याचं म्हणणं होतं की पोलिसांनी मला डिटेन केलं. ह्या डिटेनचा सुद्धा त्याला अर्थ माहिती आहे की ताब्यात घेणं, पोलिसांनी मला थांबवून ठेवलं. दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत ताब्यात ठेवल्याचं, पोलीस स्टेशनला बसवल्याचा त्याचा दावा आहे. या काळामध्ये त्याच्या आई वडिलांना सुद्धा भेटू दिलं नाही असं सुद्धा त्याचं म्हणणं आहे. दुसरीकडे त्याचं म्हणणं आहे की पोलिसांनी त्याच्या आई वडिलांना सुद्धा मारहाण केलेली होती आणि या विरोधात तो आता आवाज उठवणार आहे, या विरोधात तो लढणार असल्याचं सुद्धा त्याने या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्या आई वडिलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मारहाण केलेली होती. पण तुम्ही एक आता स्क्रीनवर व्हिडिओ बघताय ज्याच्यामध्ये या जो लहानगा आहे त्याने थेट एसपींना सुद्धा प्रश्न विचारलेला होता. एसपींची गाडी अडवलेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीने तुम्ही मुलांवर लाठीचार्ज कसा काय करू शकता, तुम्ही वॉटर कॅनन कसं काय चालवू शकता, आदेश तुम्हीच दिलेले असतील, कोणाच्या आदेशाने हे सगळं झालं, असे थेट तिखट प्रश्न सुद्धा तो त्या एसपींना विचारताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर पोलीस त्याला घेऊन गेलेले होते. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतका लहान मुलगा आहे, 6 वर्षाचा, पहिलीच शिकतो, त्याला इतकं ज्ञान कुठं? तर त्याचं म्हणणं आहे की मी न्यूज चॅनल्स बघून, मी बातम्या ऐकून या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवतो. हे आंदोलनाबद्दल सुद्धा बातम्यांमधनं कळालं होतं आणि स्वयंस्फूर्तीने मी आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो असा त्याचा दावा सुद्धा आहे. त्यांनी या सगळ्याचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. त्याला इतर गोष्टींचा म्हणजे जी आश्वासन सरकारने दिली होती त्याचं सुद्धा नॉलेज आहे आणि त्याचं म्हणणं आहे की न्यूजच्या माध्यमातून मी जे पाहतो त्याच्यातनं मला हे सगळं आकलन झालेलं आहे. पण इतका लहान मुलगा आहे पण त्याची आकलन शक्ती अफाट आहे. म्हणजे मोठमोठ्या लोकांना सुद्धा जे कळू शकणार नाही मुद्दे किंवा ज्यांच्याकडे भाषण कौशल्य नसेल असं भाषण कौशल्य अवघ्या 6 वर्षाच्या या आदित्यकडे आहे. आदित्यचं कुटुंब तुम्हाला असं वाटत असेल की खूप श्रीमंत आहे, तर तसं नाहीये. आदित्यचं कुटुंब अगदीच साधं आहे. त्याचे वडील आहे ते मोलमजुरी करून त्याचं घर चालवतात, तर आई सुद्धा घरोघरी जाऊन काम करते, घरकाम करते आणि त्यातनं त्यांचं कुटुंब चालतं. अगदी गरीब कुटुंबातनं हे सगळे आलेले आहेत. जेव्हा काही पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला की पुढे जाऊन त्याला काय व्हायचं आहे, तर त्याचं म्हणणं आहे की त्याला शिक्षण घ्यायचं,
आणि त्याला चांगली नोकरी सुद्धा करायची आहे. आणि सध्या त्याला आईवडिलांना जी मारहाण झाली त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याने थेट जे मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी यांनाच प्रश्न विचारलेला आहे की माझ्या आईवडिलांना मारहाण का झाली याचं उत्तर द्यायला हवं. सरकार दबाव टाकत असल्याचं सुद्धा त्याचं म्हणणं आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा असं सुद्धा त्याने त्याच्या सगळं जे वक्तव्य आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे अगदी लहान मुलगा आहे, 6 वर्षाचा मुलगा आहे. 6 वर्षांच्या मुलांना खरं तर हस्ताक्षर सुद्धा लिहिता येतं का, ABCD सुद्धा लिहिता येते का असा प्रश्न आहे. पण हा बिहारचा आदित्य कुमार इतका हुशार आहे की तो थेट व्यवस्थेला भेटतोय आणि व्यवस्थेला प्रश्न सुद्धा विचारतो आहे. या आदित्यबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.